हाय स्टुडंट, मी मिसेस कोटकर आणि आपण बघत आहोत आपला 11चा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर. आज आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. यू व्हेरी वेल नोन अबाउट द पोटेन्शियल एनर्जी. टुडे वी आर कन्सर्निंग विथ द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल means concerning to the earth. Every particle or every object has tendency to occupy its state of rest. In earlier standard, you have studied potential energy as the energy possessed by the object on account of its position or configuration. कॉन्फिगरेशनमुळे किंवा पोझिशनमुळे जी एनर्जी पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट ऑक्युपाय करतो त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. मोर स्पेशियली पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस इन अचिव्हिंग ए सर्टन पोझिशन ऑर कॉन्फिगरेशन. एखादी पोझिशन किंवा कॉन्फिगरेशन अचीव करण्यासाठी जे काही वर्क डन करावं लागतं ते स्टोअर्ड होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी असंही आपल्याला माहिती आहे. एव्हरी सिस्टीम अगेन ऑलवेज configure itself in order to have the minimum potential energy, or every system tries to minimize its potential energy. प्रत्येक ऑब्जेक्ट किंवा सिस्टीम ट्राय करते की आपली जी एनर्जी आहे ती मिनिमम असायला हवी आणि त्यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. आता आपण म्हटलं की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे वर्क डन करतो ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असं पण म्हटलं. त्यासाठी आपल्याला दोन एक्झाम्पल छानसे आपल्याला दिलेले आहेत. त्यातलं पहिलं बघा, जी स्प्रिंग आहे, तुम्ही नॉर्मल स्टेजला जी स्प्रिंग बघता तिची एनर्जी ही मिनिमम असते आणि ती इक्विलिब्रियम पोझिशनला असते. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते एखाद्या स्प्रिंगकडे नॅचरल स्टेटमध्ये. जर तुम्ही ती स्ट्रेच केली, ताणवली किंवा कॉम्प्रेस केली म्हणजे तिच्यावर फोर्स अप्लाय केला आणि तिला जवळ त्या स्प्रिंगला जवळ आणलं, कॉम्प्रेस केलं, तर या दोन्हीही केसमध्ये तुम्ही वर्क डन करत आहात कन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या अगेन्स्ट. स्वतःचं त्याचं काहीतरी कन्झर्वेशन असेल त्या फोर्सेसच्या अगेन्स्ट आपण त्याला स्ट्रेच करत आहोत, ताणवत आहोत किंवा कॉम्प्रेस करत आहोत, दाबत आहोत. या दोन्ही केसेसमध्ये वर्क डन आपल्याला करावं लागतं आणि हे वर्क डन केल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होते त्या सिस्टीमची किंवा त्या स्प्रिंगची. आणि जेव्हा आपण हे फोर्स अप्लाय केलेला काढून टाकला, रिमूव्ह केला, तर ती नॉर्मल स्टेजला येते. म्हणजे जी काही मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असेल त्याची ती त्याला मिळते. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट जर पृथ्वीवर असेल, ग्राउंडवर पडलेला असेल, तर त्याला मिनिमम एनर्जी असते. तेच आपण ग्राउंडपासून काही अंतरावर जर आपण काही हाईटवर जर त्याला नेऊन ठेवतो म्हटलं तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते, कारण अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण वर्क डन करून त्याला वरती नेत आहोत. ओके, या दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये दिले आहे ते वाचा, अगदी सोपे आहेत. जर आपल्याला फॉर्म्युला बघायचा असेल इन द फॉर्म ऑफ वर्क डन, सो वर्क डन अगेन्स्ट ए कन्झर्वेटिव्ह फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज इक्वल टू द इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. आणि हा फॉर्म्युला आपण वेल नोन लक्षात ठेवू शकतो किंवा यूज करू शकतो की F.dx म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, वर्क डन इज इक्वल टू यू किंवा du मीन्स चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. हा एक वेल नोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. यानंतर आपण एक्सप्रेशन बघणार आहोत, एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी. सो वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण Fg दाखवला, इन डिस्प्लेसिंग अन ऑब्जेक्ट थ्रू ए स्मॉल डिस्प्लेसमेंट dr एवढं डिस्प्लेसमेंट असेल, Fg हा फोर्स असेल, देर इज इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आणि ही इन्क्रीज इन द एनर्जी इज रिप्रेझेंटेड एज बाय डेल्टा यू और du इज इक्वल टू मायनस F इंटू dr. आणि निगेटिव्ह साईन आपल्याला दाखवतं की अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस त्याचं डायरेक्शन असणार आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू मायनस Fg इंटू dr. आता यात आपण जर इनिशियल आणि फायनल पोझिशन जर आपण वेगवेगळ्या घेतल्या, जसं आपण dr हे एवढंच डिस्प्लेसमेंट इथे घेतलेलं आहे. जर आपण इनिशियल आणि फायनल डिस्प्लेसमेंट म्हटलं, जर इनिशियल ri घेतलं, फायनल rf घेतलं आणि इथे डेल्टा यूची व्हॅल्यू पुट केली, परत आपल्याला माहीत आहे G मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, Gmm/r² इंटू हा आर कॅप आहे, आर कॅप मीन्स युनिट वेक्टर, ती जर व्हॅल्यू इथे पुट केली तर आपल्याला हे मिळतं. मायनस मायनस नंतर हा प्लस होतो आणि Gmm हा कॉन्स्टंट आहे, तो पण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला. इंटिग्रेशन व्हेरिएबलचं घेतलं, मग तिथे व्हेरिएबल राहिला फक्त 1/r² इंटू dr किंवा dr/r²
हा आर कॅप जो आहे तो युनिट वेक्टर आहे, तो घ्यायचं काम नाही आपल्याला. सो जर आपण याला हा आर स्क्वेअर जो आहे याला जर आपण न्यूमरेटरमध्ये आणलं तर तो काय होतो, आर इज टू दी पॉवर -2 इंटू डी आर. याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण तर काय होतं, आर रेज टू दी पॉवर -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1. मग काय होईल, आर रेज टू दी पॉवर हा -2 + 1 काय होईल, -1 डिवायडेड बाय -2 + 1 -1. हा -1 म्हणजे ही मायनस साईन इथली, आणि आर रेज टू दी पॉवर -1 आहे तो जर आपण न्यूमरेटरला आणला तर तो होईल 1/r. तर तो 1/r इथे लिहिला, मायनस साईन समोर घेतली. ओके. नंतर फायनल आणि इनिशियल व्हॅल्यूज जर आपण पुट केल्या, एका वेळी घ्यायचं मायनस साईन बाहेरच ठेवा, 1/rf - 1/ri असं मिळेल आपल्याला. पण जर आपण मायनस साईन परत आपल्याला मिळेल का इथे, मायनस साईन बाहेर लिहू, पहिले फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट म्हणजे ri. हा मायनस साईन जर याला परत इंट्रोड्यूस केली आपण तर हा मायनस होणार, हा प्लस होणार, म्हणून मग 1/ri आधी लिहिला इथे आणि नंतर 1/rf लिहिला. सो चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय धिस एक्सप्रेशन gmm/1/ri - 1/ref. आता जर इनिशियली पोटेन्शियल एनर्जी जर 0 असेल, म्हणजेच ri हा जर इन्फिनिटी असेल इनिशियली, आणि मग rf आपण r जर कन्सिडर केला, ह्या जर व्हॅल्यू इथे पुट केल्या याच इक्वेशनमध्ये, तर आपल्याला मिळतं हे इक्वेशन. या इक्वेशनमध्ये ह्या जर व्हॅल्यू पुट केल्या, म्हणजे ri आपण इन्फिनिटी घेतला आणि rfला r जर पुट केलं तर आपल्याला हे मिळतं, आणि यावरून आपल्याला मिळतं इक्वेशन ur इज इक्वल टू -gmm/r. हे एक्सप्रेशन झालं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ ऑब्जेक्ट m अँड अर्थ हॅविंग मास कॅपिटल M. यावरच डिपेंड न्यूमरिकल आहे, ते तुम्ही सॉल्व करा. सोपं आहे अगदी, तोच फॉर्म्युला वापरला आहे. फक्त तुम्हाला rfची जी व्हॅल्यू आहे इनिशियली आणि फायनली त्यात वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. हे तुम्हाला होमवर्क आहे. हे न्यूमरिकल तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि एवढं इथे काही बघायचं आहे. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड कीप